नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपली कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्या चॅप्टरवरती टेस्ट झाली होती मॉर्निंगला. तर त्याच्यामध्ये बघा मी हा क्वेश्चन जो आहे तर तो ऍड केला होता. हाऊ मेनी आयन्स पर मोल ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स आर प्रेझेंट इन देअर सोल्युशन. तुम्हाला काय राईट करायचंय, हाऊ मेनी आयन्स पर मोल ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला जनरली किती आयन्स मिळतात त्यांचे फक्त तुम्हाला नंबर राईट्स करायचे होते. बघा आता या ठिकाणी तुम्हाला किती आयन्स मिळतात. आयन्स मीन्स व्हॉट, विच कॅरी चार्जेस. तर तुम्हाला याला काय करायचं, सिम्पली डिसोसिएट करायचंय. जर तुम्ही या कॉम्प्लेक्सला डिसोसिएट केलं तर त्या ठिकाणी सगळ्यात फर्स्ट जो आयन तुम्हाला मिळणार आहे तर तो आहे COCl. आफ्टर दॅट NH3 विच कॅरी 2+ चार्ज. हा एक आयन झाला. आणि दुसरा जो आयन झाला तर तो आहे Cl-. आता टोटल नंबर ऑफ आयन्स कसे फाइंड आउट करणार, किती Cl आहे 2 आणि हा एक कॉम्प्लेक्स. देअरफॉर टोटल नंबर ऑफ आयन्स किती झाले या ठिकाणी 3. या रीतीने तुम्हाला आयन्स जे आहे तर ते कॅल्क्युलेट करायचे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा एक कॉम्प्लेक्स, हा एक आयन झाला. आता कॉम्प्लेक्स जो आहे, कॉम्प्लेक्सची जी व्हॅलेन्सी आहे ती जनरली ब्रेकडाऊन होत नाही, तर तो एक पूर्ण आयन्स असेल. आणि हा Cl वेगळा आयन्स. मग इथे किती आयन्स मिळतील 2. आता या ठिकाणी जनरली तुम्ही चुकीचं राईट केलेलं आहे. या ठिकाणी 4 आयन्स कसं काय मिळतील, या ठिकाणी हा एक वेगळा कॉम्प्लेक्स आहे, हा एक वेगळा कॉम्प्लेक्स आहे. आपण बघा कटायनिक आणि अनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये बघितलंय, याच्यापैकी एक काय असेल अनायनिक आणि एक असेल कटायनिक. तर हा Cl- आहे, तर या ठिकाणी हा असेल तुमचा अनायनिक आणि हा असेल कटायनिक. मग या ठिकाणी नंबर ऑफ आयन्स किती असणार 2. आणि इकडे पण नंबर ऑफ आयन्स किती असणार आहे 2, कारण की हा पूर्ण कॉम्प्लेक्स आहे. या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये फक्त एवढा पार्ट सेपरेट आउट डिसोसिएट होईल आणि हा Cl- सेपरेट. मी या ठिकाणी जसं करून दाखवलेलं आहे तसंच तुम्हाला सगळ्या ठिकाणी करायचं आहे. आय होप व्हिडिओ तुमच्या पण लक्षात आला असेल आणि अजून बाकीच्यांना पण समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे समजून घेऊ शकतात. आयन्स जे आहे हे आयन्स ह्या रीतीने तुम्हाला डिसोसिएट करून नंबर्स राईट करायचे.